हॅलो, कशा आहात सगळ्या? आज आपण जरा वादग्रस्त आणि कधीही न संपणाऱ्या अशा विषयाबद्दल बोलायचं का? म्हणजे भारत पाकिस्तानबद्दल नाही हो, नवरा बायकोच्या नात्याबद्दल. स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा डॉल हाऊसमध्ये, आपल्या मैत्रिणींचा बसून गप्पा मारण्याचं हक्काचं ठिकाण. मुळात आपण स्त्री पुरुष हा विषय जेव्हा छेडतो ना, तेव्हा स्त्री पुरुष समानता हा विषय आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. फक्त सामाजिक जिथपर्यंत रेफरन्स असतो तिथपर्यंत ही समानता ठीक असते. म्हणजे स्त्री पुरुष न्यायव्यवस्थेसमोर सारखे आहेत किंवा एका प्रकारचं काम केलं तर त्यांना तेवढंच पेमेंट मिळालं पाहिजे, तो त्यांचा इक्वल हक्क आहे. तर हक्क वगैरे असतात तिथंपर्यंत ती समानता ठीक आहे आणि हा सामाजिक मुद्दा आहे. पण नैसर्गिक कलानी बघा ना, देवानी आपल्याला मुळातच स्त्री आणि पुरुषांना अगदी वेगळ्या वेगळ्या नेचरचं बनवलेलं आहे ना. तर ते समान नाही बनवलं, ते पूरक बनवले. हा मूळ मुद्दा आधी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हे आपण जर पती पत्नीचा ताणतणाव किंवा स्त्री पुरुषांमधलं तणावग्रस्त नातं म्हणतो ना, तर बेस इथून जर सुरू केला आपल्या बोलण्याचा, तर ते पुढं नीट उलगडत जाईल. निसर्गाने स्त्री पुरुषांना एकमेकांना पूरक बनवले, एकमेकांची त्यांना गरज पडावी असं त्यांना बनवलंय. तर पूरक म्हणजे काय? पुरुषाच्या स्वभावात ज्या काही कमतरता किंवा त्रुटी ठेवल्या आहेत त्या स्त्री भरून काढते आणि स्त्रीमध्ये जे कमतरता असते ती पुरुष भरून काढतो. अशा प्रकारे ते एकमेकांना सपोर्टिव्ह भूमिकेत असतात ना. तर त्यामुळे ते समान नसून नैसर्गिकदृष्ट्या त्यांना समान नको मानायला, तर मेंटल लेवलवर पण, फिजिकल लेवलवर पण आणि इमोशनल लेवलवर पण ते एकमेकांपेक्षा वेगळे असले तरी एकमेकांसाठी पूरक असे आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग ते जे फरक आहे ते जर पुरुषांनी बारकाव्याने समजवून घेतले स्त्रीमधले आणि स्त्रीने बारकावे समजून घेतले पुरुषांमधले, तर त्यामागं हे एक नैसर्गिक कारण आहे. कारण स्वभाव भिन्न आहेत नैसर्गिकरित्या, त्यामुळे हे वादाचे मुद्दे येतात. इतपत आपल्याला कळेल, आपल्यातलं अंडरस्टँडिंग वाढल्यामुळं थोडंसं आपण एक दुसऱ्याला समजून घेऊ शकू. तर आता हे ताणतणावाचे प्रसंग किंवा हे ताणतणावाचे मुद्दे नेमके असतात तरी काय? तर बघा, सगळ्यात पहिला संवादाचा अभाव हा सगळ्यात मुख्य मुद्दा असतो. होता 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 संवाद कमी 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 होत झिरोवरती येतो, तेव्हा कुठलंही नातं खराब व्हायला सुरुवात होते. हे बघा, साधं उदाहरण बघू आपण. आपण नर्सरीतून एक सुंदर रोपटं आणतो, तर तेव्हा नुसतं रोपटं नाही आणत, त्या माळ्याला विचारून घेतो, बाबा हे रोपटं कशा टाईपचं आहे, त्याला सूर्यप्रकाशात ठेवू की सावलीत ठेवू, सूर्यप्रकाश द्यायचा तर किती वेळ द्यायचा, कुठल्या प्रकारचं खत आणि ते कधी द्यायचं, पाणी कधी द्यायचं, हवा कशी हवी, हे सगळं आपण विचारून मग त्याची निगराणी कशी करायची हे जाणून घेऊन मग ते रोपटं घरात आणतो. आणि त्या माळ्याच्या सूचनेनुसार ते जर केलं तर ते आपल्या घरी आणल्यानंतरही ते रोपटं फुलत राहतं. पण आपण त्या सूचना नाही पाळल्या आणि त्या रोपट्याकडं दुर्लक्ष केलं तर ते रोपटं हळूहळू मरगळायला लागतं. मग जर एका साध्या रोपट्याला जर एवढी मशागत लागते तर विचार करा, आपण हौसेने लग्न करतो म्हणजे नर्सरीतून एक रोपटं आणल्यासारखंच आहे. मग ते तुम्ही तसंच दुर्लक्षित पडू दिलं तर ते नातं शिळं होणार आहे, हे मरगळायला लागणार आहे. तर एका रोपट्याला कशी मशागत लागते तशी प्रत्येका नात्याला सुद्धा वेळोवेळी खतपाणी आणि निगराणी करावीच लागते. हे नवऱ्यानी आणि बायकोनी दोघांनीही लक्षात ठेवलं पाहिजे. आजकाल प्रत्येकजण बिझी झाला आहे, त्यामुळं कम्युनिकेशन गॅप वाढत चालला आहे. त्यामुळं तुम्ही कसंही करून तुमची वेळ, तुमचं स्किल इथं कामाला लावलं पाहिजे. आणि कम्युनिकेशनची साधनं पण आहेत. एक छोटासा व्हॉट्सअप मेसेजसुद्धा अनेक शब्दांचं, अनेक भेटीचं काम करू शकतो. खूप कामाच्या व्यापातसुद्धा नवऱ्याने बायकोला काहीतरी दोन प्रेमाचे शब्द लिहिले किंवा बायकोनी कधी रोमॅन्टिक काही मेसेज पाठवला किंवा समजून घेण्याचा, अप्रिसिएशनचा, ग्रॅटिट्यूडचा काहीतरी मेसेज पाठवला, तर किती वेळ लागणार आहे ह्याला? 10 सेकंद नाही लागणार. पण तुम्ही त्यावेळेस आपल्या पार्टनरच्या मनात आपल्याविषयी एक जागा, एक रिस्पेक्ट, एक जागा, खास जागा बनवत असता. तर त्यावेळेस इगो प्रॉब्लेम आड येता कामा नये. झाला असेल थोडासा वादविवाद तर होऊ द्या. कुणीतरी एक पाऊल माघार घेतली आणि ती दुसऱ्याने बघितली की दुसरा पण नमतं घेतो. त्यामुळं कम्युनिकेशन ठेवा. कम्युनिकेशन संपलं की नातं संपायला सुरुवात होते. त्यामुळं ॲट एनी प्राईस कम्युनिकेशन गॅप वाढवू नका.
तणावाचा दुसरा मुद्दा म्हणजे एक दुसऱ्याच्या प्रती भलते एक्सपेक्टेशन्स ठेवायचे. हां, अपेक्षा प्रत्येक नात्यात असतात आणि आपण काही साधू संत नाही की अपेक्षा कोणाकडून करायची नाही. आपल्या पार्टनरकडून आपल्या अपेक्षा रिअलिस्टिक असाव्या आणि लिमिटेड असाव्या, की त्या पूर्ण झाल्या तर खूप खुशी होईल, पण नाही पूर्ण झाल्या तरी त्याचं फारसं काही वाटणार नाही. अपेक्षांच्या बाबतीत मजा सांगते तुम्हाला. असं होतं की एकाच व्यक्तीत परस्पर विरोधी गुण आपण शोधत असतो. म्हणजे कसं, एखाद्या बायकोला असं वाटू शकतं की माझा नवरा रोमॅन्टिक क्षणात त्यांनी हळवं असावं आणि त्याच व्यक्तीने दुसऱ्या प्रसंगात मात्र अगदी वाघासारखं शूर असावं. तर एकाच माणसात ही टोकं कशी असू शकतील? पुरुष पण कुठं चूक करतात की बायको कमवती आहे, तिने बाहेरचंही काम केलं पाहिजे आणि घरचं पण तितकंच एफिशियंटली केलं पाहिजे. नोकऱ्या दोघेही करत असतात, पण मग घरी आलं की घराची जबाबदारी तिचीच, असं कुठंतरी परंपरानुसार त्याच्या मनावर कोरलं गेलं आहे की घरचा व्याप मात्र बायकोनीच सांभाळायचा. नातेवाईक, बाकीची लग्न, मुलांची शिक्षणं, उद्याच्या डब्याची तयारी करण्यापासून हे सगळं बायकोचंच डिपार्टमेंट आहे, हे असं त्याला वाटतं. मग ते एक्सपेक्टेशन्स तुम्ही इतक्या भलत्या ठेवता की समोरचा माणूसही थकून गेलं पाहिजे आणि आता आपण बाहेरचंही काम करतोय, दोघेही नोकऱ्या करतोय म्हणल्यावर घरातली पण 50-50% जबाबदारी आपली पण आहे. आणि हे तुम्ही त्या स्त्रीला सांगायला लावू नका. ती कशी कोणीही न सांगता, कोणाची वाट न बघता झटपट घरच्या कामाला लागते ना, तसे तुम्ही ऑफिसमधून आला, थोडेसे रिलॅक्स झाला, चहा वगैरे प्यालात, तर कोणीही न सांगता कोणाचीही वाट न पाहता आपली जी कामं नेमून घेतली असतील त्यांना कामाला लागा ना. आणि रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स ठेवल्यात तुम्ही एकमेकांकडून, तर त्या बऱ्यापैकी प्रमाणात फुलफिल होतील आणि संघर्षाचे प्रसंग कमी होतील. पण आता काय झालं आहे, जीवन खूप धकाधकीचं आणि संघर्षाचं झालं आहे. सकाळी उठल्याच्या क्षणापासून ते रात्री झोपेपर्यंत माणसाला टेन्शन, जबाबदाऱ्या, खर्चाचं टेन्शन, मुलांचं टेन्शन, स्वतःच्या तब्येतीचं टेन्शन, ह्या सगळ्या टेन्शनमधून एक निकोप पती पत्नीचं नातं टिकवायचं असतं. हे खरंच एक सर्कस आहे. आणि त्यामुळंच मी रोपट्याचं उदाहरण दिलं की ते आपोआप वाढत बसेल, जसं आहे तसं चालेल असं म्हणलं तर खरंच ते डॅमेज होईल आणि उद्या ते तुमच्या मनस्तापाचं कारण ठरेल. तर तुम्ही बाकीच्या जबाबदाऱ्या निभावताच आहे ना, बॉसचे आदेश पाळताच आहे, ऑफिसची कामं जशी करायची तशी करताच आहात, इतर सामाजिक जबाबदाऱ्या निभावताच आहात. मग ह्या इतक्या मुख्य विषयाला बगल नका देऊ. कसंही करून तुम्ही पती पत्नीमधलं नातं सुधारायचा प्रयत्न करा. त्यातले पिन पॉईंट काढा की नेमकं कुठं खटकतंय. आता मी मघाशी जसं म्हणलं की संवादाचा अभाव हा सगळ्यात मोठा घटक आहे नातं बिघडण्याचा. तर मग तुम्ही हे लक्षात घ्या की संवादाचा अभाव का आहे. मग तुम्ही स्वतःलाच कारणं द्यायला लागता. वेळ कुठं असतो इतकं बसून बोलायचंच नसतं. संवाद साता समुद्रा पलीकडच्या नात्याशी सुद्धा संवाद साधायचा तर आपण साधू शकतो. त्याला आपलं मन हवं, आपली इच्छाशक्ती हवी आणि आपल्या नात्यावर आपलं प्रेम हवं की आपल्याला हे टिकवायचं आहे. आपल्याला एक उत्तम आणि निरोगी नातं, निकोप नातं निर्माण करायचं आहे. तर मग काय करायला पाहिजे की तुम्ही लक्षात घ्या की आपला संवाद दरवेळेस आपण साधायचा प्रयत्न करतो, तर कुठंतरी माशी शिंकते कुठं नेमक्या गोष्टी बिघडायला कुठून सुरुवात होते. हे ट्रिगर पॉईंट शोधा की बायको हे बोलली, अमुक बोलली की माझं डोकं फिरतं आणि मग तिथून संवादाची गाडी घसरायला लागते. किंवा बायकोनेही लक्षात ठेवावं की नवऱ्याने हा जर पॉईंट काढला ना, मग मी सगळं मुद्दे माझे सुटून जातात आणि मग भलत्याच मुद्द्याला गाडी वळते आणि मुद्दा एकीकडे भलतीकडेच राहतो. जो सॉल्व करायचा असतो तो भलतीकडेच राहतो आणि मग मोठं भांडण लागतं आणि मग सगळं भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, सगळे काळ एकत्र होऊन जातात आणि नुसती भांडाभांडी होते. संवाद साधायला गेला तो राहिला दूरच, उलट विसंवाद वाढला, भांडाभांडी वाढली. ह्याच्यासाठी तुम्ही ते ट्रिगर पॉईंट्स मनात नोट करून ठेवा की नेमक्या कुठल्या मुद्द्यावर आली की आपली संवादाची गाडी घसरते. आणि मग शांत क्षणी एकामेकांशी बोला की आपण जेव्हा सिरियस टॉक करत असतो ना, तेव्हा हे पॉईंट्स नाही आले पाहिजेत. हे टाळून आपण फक्त मुद्द्यापुरतं बोलू. कारण तू जेव्हा हे बोलतोस ना किंवा तू जेव्हा हे बोलतेस ना, मग मला थोडंसं आउट ऑफ कंट्रोल होतं आणि मग आपल्याला संवाद आपल्यातला तुटतो. तर तसं करायला नको. म्हणून दोघांनीही सामंजस्याने एकदा ट्रिगर पॉईंट्स ठरवा की आपण जेव्हा खरंच चांगल्या मूडमध्ये एखादा मुद्दा सॉल्व करायला बसू ना,
तेव्हा हे विषय टाळूया. त्याच्याने तुमचं कम्युनिकेशन बऱ्यापैकी सुधारेल. आणि जर एकदम शॉर्टमध्ये संवाद तुटत असतील तर ते तसे न होता ॲटलिस्ट कुठल्या तरी एका कन्क्ल्युजनला येऊन थांबतील. दुसरं एक आहे ऐकण्याची कला. आणि हे मी खास करून ना पुरुषांना सांगेन, नवऱ्यांना सांगेन की ऐकण्याची कला थोडीशी असू द्या तुमच्यात. तेवढा पेशन्स थोडासा येऊ द्या. कारण तुमची बायको बोलत असते तेव्हा तिला लगेच कुठल्या समस्येचं सोल्युशन नको असतं. तिला फक्त ऐकणारा एक कान हवा असतो, मान ठेवायला एक विश्वासाचा खांदा हवा असतो. तुम्ही काय करता, ती बोलायला लागली की अरे बापरे हिची आता कटकट सुरू झाली, म्हणून एकतर बिलकुल भिंतीसारखे बनून जाता की बोल तुला काय बोलायचे ते, नाही तर मग लगेच सोल्युशन देता. अगं मग होत नाही काम तर ठेव एखादी अजून कामाला बाई, तू कशाला कटकट करत असतेस, किरकिर करत असते. असं प्रत्यक्ष बोलला नाही तरी तुमच्या चेहऱ्यावर असेच भाव येतात की झाली हिची किरकिर सुरू. आणि मग एकदम काहीतरी व्यक्त व्हायला आलेली स्त्री असते ना, ती आतल्या ती मरगळून जाते, कोमेजून जाते. तसं नका करू. एक ठराविक तिला थोडासा वेळ द्या, व्यक्त व्हायला वेळ द्या. तिला फक्त असं वाटत असतं की ना माझं हे जे छोटंसं मनातलं दुखणं आहे ना ते मी माझ्या नवऱ्याजवळ बोलते आणि माझा नवरा ते प्रेमाने आणि सहानुभूतीने ऐकतोय. ही एवढी भावनासुद्धा तिच्यात निर्माण झाली ना, ती आपलं आवर्त घेईल आणि तुमच्याबद्दल तिला खूप रिस्पेक्ट वाटेल की हा किती माझ्या सहानुभूतीने ऐकून घेतोय. तर फक्त तुमच्या ऐकण्याने सुद्धा तुमच्या नात्याला एक विश्वासाची किनार आणि एक बघा एक नवीन निखार चढेल की नाही. ऐकणारा कान व्हा आणि आधार देणारा खांदा व्हा. सहानुभूती ठेवा मनात थोडीशी. जरी तुम्हाला एक स्त्री म्हणून तिचा मुद्दा क्षुल्लक वाटत असेल की एवढ्यासाठी ही किरकिर करते असं मनात आलं तरी ते मनातल्या मनातच ठेवा आणि थोडासा वेळ तिला द्या, थोडीशी सहानुभूती तिला द्या. आणि हे बघा, कुठलंही नातं म्हणलं की थोडंसं अंडरस्टँडिंग आणि थोडंसं कॉम्प्रोमाइज ते नातं मागतंच. अगदी आई मुलीचं नातं झालं तरीसुद्धा कुठं एकामेकांना समजून घेण्याची किंवा एकामेकांसाठी थोडंसं कॉम्प्रोमाइज करून घेण्याची जर गरज असते तर मग पती पत्नीचं नातं तर अजून नाजूक असतं, ते डिमांडिंग असतं. दोघांनाही आपल्या आपल्या परीने थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे, कुठंतरी स्वभावाला मुरड घालावी लागणार आहे. आणि अजून एक वादाचा मुद्दा असा असतो, नैसर्गिकरित्या आपण वेगवेगळे असल्यामुळं की कुठलीही समस्या आली की पुरुष थोडासा गप्प होतो आणि त्याला असा एकाकीपणा हवासा वाटतो की मला आहे हा प्रॉब्लेम आणि हा मला सोडवायचा आहे, माझ्या फॅमिलीपर्यंत त्याचा त्रास न्यायचा नाही आहे, म्हणून तो जरा चुपचाप होतो. त्यावेळेस बायकांना काय वाटतं, मी इतकी टोकरून विचारते आहे, ह्याचं काहीतरी बिनसलं आहे तरी पण हा सांगायला काही तयार नाही, म्हणून ती चिडचिड करते. पण तसं नाही बायकांनो, हे थोडंसं लक्षात घ्या की ते त्याचं नेचर आहे. गिव्ह हिम सम टाईम, की त्याला जर व्यक्त व्हावंसं वाटलं तर तो स्वतःहूनच तुमच्याशी येऊन बोलेल की असं एक समस्या आहे, असं एक प्रॉब्लेम काही दिवसापासून मला सतावतोय. मग तो तुमच्याशी स्वतःहून बोलेल तेव्हाच खरा बोलेल. तुम्ही जेवढं त्याला टोकराल तेवढा तो अबोल होईल आणि तुमच्यापासून दूर जाईल. म्हणून तुम्ही जरी नोटीस केलं असेल की आपला नवरा थोडासा तणावाखाली आहे तर फक्त तुम्ही त्याची काळजी घ्या, ॲप्रिशिएट करा, त्याच्या तब्येतीची काळजी घ्या आणि त्याला थोडासा मोकळा वेळ द्या. एवढ्याशा अंडरस्टँडिंगने सुद्धा तो तुमचा मित्र बनून तुम्हाला थोडंसं त्याच्या सिक्रेटमध्ये डोकावायची किंवा काय समस्या असेल तर त्याच्याबद्दल तो बोलेल. जितकं टोकराल तितका तो दूर पळेल, कारण निसर्गानेच त्याला असं बनवलं आहे. आणि नवऱ्यांनो, जर स्त्री तुमच्याशी बोलायला आली तर ऐकून घ्या. ती किती पोरकट आहे, तिचा मुद्दा किती छोटा आहे असं हसून उडवून लावू नका. त्यावेळी तिलाही माहिती असतं की आपण जरा ओव्हर रिॲक्ट होतोय, पण समजून घेणारा माझा नवरा आहे. तुम्ही काही भिंत नाही आहे की ती बोलत राहील आणि ओरडत राहील आणि तुम्ही दगड बनवून तिच्याकडे दुर्लक्ष कराल आणि बोलतेस तर बोल, मला काही फरक पडत नाही, शिव्या देतेस तर दे, मला ह्याचा काही फरक पडत नाही, असं तिला दाखवू नका. ती जरी तुमच्यावर चिडली असली आणि तुम्हाला जरा अद्वा बोलत असली तरीसुद्धा तिची अशी अपेक्षा असते की मी बोलते त्याला ह्याने रिॲक्ट व्हावं, काहीतरी मला सहानुभूती मिळवावी किंवा असं म्हणावं अगं कशाला चिडलीस, थांब तू थोडीशी शांत हो, मला काही राग येत नाही आहे तुझा, काय बोलायचं आहे तुला, तू नीट बोलू शकतेस माझ्याशी, एवढी चिडचिड करून घेतलीस ना तर मग स्वतःलाच त्रास होईल. असं करून तिला हळू आणि गोडी गुलाबीनी वळवू शकता. तिची खिल्ली तुम्ही फार चुकीच्या क्षणी जर तिची खिल्ली उडवली
तर मग ते भलतीकडं गाडी जाईल. तर नवऱ्यांनो थोडं सांभाळून, आणि बायकांनो तुम्हीसुद्धा थोडेसे पुरुषांच्या खुब्या जाणून घेतल्या किंवा नैसर्गिक त्याला जे जे स्ट्रॉंग पॉईंट्स आणि वीक पॉईंट्स दिलेत त्याचा तुम्ही अभ्यास केला किंवा जाणून घेतल्यात त्या गोष्टी, तर मग तुम्हालाही वादाचे मुद्दे ते का निर्माण होतात ते कळेल. आणि मग त्यामागचं कार्यकारण भाव कळल्यामुळं तुम्ही ते अगदी पर्सनल लेवलवर घेणार नाही की हे असं चालायचं, हे नैसर्गिकपणे स्वभावात थोडे थोडे बदल दिलेत तर आपण कॉम्प्रोमाइज आणि हे सगळं करू शकू. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आणि काही मदत होते का ह्या मुद्द्यांची? काही फीडबॅक असेल तर मला जरूर द्या, आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.